इचलकरंजीतील नदीवेस चौरे गल्ली परिसरात महानगरपालिकेकडून नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात आलेलं पाणी काळकुट्ट आणि दूषित स्वरूपाचं असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेचा दर्जा खालावल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. इचलकरंजीतील पाणी पुरवठ्यातून काळेकुट्ट पाणी येत असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे पाणी पिण्यासाठी तर दूरच, मात्र दैनंदिन वापरासाठीही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनानं या प्रकाराची तातडीनं दखल घेण्याची मागणी होतीये. या पाण्याची तातडीनं तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत, तसंच दूषित पाणी पुरवठा होण्यामागील नेमकं कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करावी. नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचं पाणी तातडीनं उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून प्रशासनानं दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सूरज बेलेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शारीरिक सेना जिल्हाध्यक्ष यांनी दिलाय.